ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. होय. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी. नमस्कार, मी अभिनव ठाकरे आणि तुम्ही पाहतात गणपती उत्सव 2025 स्पेशल व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण सावळी सदोबा इथं गेलो होतो. महाराष्ट्र राज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सावळी सदोबा हे गाव आहे, तिथं आपण गेलो होतो. आमच्या ओळखीचे आणि सुंदर मूर्तिकार श्री निलेश संगमवार यांच्या श्री संत गोरोबा मूर्ती आर्ट या मूर्ती भंडार मध्ये आपण गेलो होतो. तेथील व्हिडिओ, सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहणार आहे आणि गणपतीच्या नवनवीन बनवणं सुरू असणाऱ्या मूर्त्या आणि एक से बढकर एक गणपती मूर्ती तुम्ही पाहणार आहे. बघूया समोर. हे निलेश भाऊच्या मूर्ती भंडाराचं गेट आहे. चपला व जोडे इथून बाहेर काढून ठेवावे लागतात, नंतरच अंदर प्रवेश, नाहीतर अंदर प्रवेश नाही. आतमध्ये बघतात एकदम सुंदर सुंदर मूर्त्या गणपतीच्या आपण पाहू शकतो. जसं की तुम्ही पाहू शकता, कारागीर आत्ता पण काम करत आहे आणि काम सुरूच आहे गणपतीच्या मूर्त्याचं. किती सुंदर मूर्त्या आहे गणपतीच्या, काही बसून काही उभे. काही मा पार्वतीच्या मांडीवर बसून. काहींचं आर्ट पूर्ण व्हायचं आहे, काहींचे डोळे पूर्ण व्हायचे आहे. तर असं अर्धवट काही मूर्ती आहे, कारण गणेश चतुर्थीला टाइम आहे. या सर्व मूर्तीचं श्रेय आणि व्हिडिओ काढू देण्याचं श्रेय श्री निलेश संगमवार यांना जाते. धन्यवाद निलेश भाऊ, आम्हाला व्हिडिओ काढू दिल्याबद्दल. निलेश भाऊ म्हणे मी आता जेवण करतो म्हणे, तुम्ही तुमचा व्हिडिओ काढून घ्या म्हणे, तोपर्यंत आपण व्हिडिओ काढू. आपल्याला जेवायला बोलावलं होतं, पण आपण आधीच जेवून आलो होतो. चला तर पाहूया इतर मूर्त्या. या ताई इथं निलेश भाऊच्या हाताखाली काम करतात कारागीर म्हणून. आणि हे एकदम सुंदर मूर्ती जे आहे, शंकराच्या पिंडीवर बसून गणपती आणि त्याच्यावर शेष नाग 5 फण्याचा एकदम सुंदर मूर्ती, या त्या मूर्तीचं काम करत आहे. आणि शंकराची जे पिंड असते त्याच्यावर जे आपण पांढऱ्या चंदनाने ते 3 रेषेचं जे चिन्ह काढतो, आता मला माहित नाही, माफ करा त्याला काय म्हणते, तर ते काढत आहे हे ताई. नंतर निलेश भाऊचं जेवण झालं, मग मी म्हणलं या बा तुम्ही बी काही करून दाखवा आम्हाला. तर निलेश भाऊ एपा डोळ्याचं काम करत आहे या गणपतीच्या मूर्तीचं. एकदम बारीक काम जे असते ते मोठे मूर्तिकार आणि प्रोफेशनल ट्रेनर आपले निलेश भाऊ ते करतात, आणि बाकीचं साधं काम हाताखालच्या कारागिराला देतात. हे पण एकदम बेस्ट गणपती आहे. तबल्यावर बसून आहे गणपती. हे एकदम सुंदर गणपती. आणखीन एक म्हणजे सर्वच मूर्त्या सुंदर आहे, पण हा त्यापैकी एक आणखीन सुंदर मूर्ती. आता म्हणजे ह्याची सजावट जवळपास पूर्ण झाली. प्रेम भाऊ रामलवार हे मुकुट सजवत आहे. त्यांच्या गणपतीचं मुकुट सजवताना गोंद लावत आहे आणि एकदम बारकाईनं त्याचे सुंदर मणी जोडत आहे, एकदम हळू प्रकारे आणि सुंदररित्या. आणि आता हे जे इकडे तुम्ही पाहताय हे खूप लहान गणपती आहे, आणि हे जे आहे हे बाजारात विकण्यासाठी आणि इतर आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो त्याच्यासाठी हे मूर्ती आहे, लहान मुलांसाठी, घरच्यासाठी.
दुकानाच्या बाहेरच एक शेड आहे मोठं, त्याच्यातनी गणपतीला स्प्रे पेंटिंग आणि फिनिशिंग करत आहे. या ताई एक सेमी प्रोफेशनल ट्रेनर आहे, थोडंफार मध्यमरित्या काम करत आहे. आता तुम्हाला वाटत असेल खरंच मी गेलो की नाही, की हे दुसऱ्याचेच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं हा माझा एक छोटासा व्हिडिओ. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, हे जे गाणं आहे त्या गाण्यावर सुंदर शोभणारी मूर्ती आहे. शंकर पार्वती आणि गणपती याच्यातनी येणार आहे वाटते, पण हे अर्धवट असल्यामुळं आपण काय पाहू शकत नाही. निलेश भाऊनं याची परमिशन दिली नाही, कारण तर हे व्हिडिओमध्ये दाखवायला जमत नाही. तर जाऊ द्या, पण त्याच्या अलीकडे हे पहा गणपती निळा निळा, खूप सुंदर गणपती आहे. हे कमीत कमी 4.5 फूट, 4 ते 4.5 फूट आहे. आणि इकडे पहा, 1 घंटा झाला आपल्याला व्हिडिओ शूटिंग करून, तरी प्रेमभाऊ रामलवार हे आणखीन पण मुकुटच सजवत आहे, कारण तर मुकुट सजवाले खूप टाइम लागते आणि एकदम बारीक काम आहे. व्हिडिओमध्ये एवढंच. श्री संत गोरोबा मूर्ती आर्ट, सावळी सदोबा, इथं आपण आलेलो होतो. आणि हे आहे निलेश संगमवार मूर्तिकार. यांच्यासोबत तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची दुर्गादेवी असो, गणपती असो किंवा महालक्ष्मीचे मुकुटे असो, इतर कोणतीही मूर्ती असो, या सर्व प्रकारच्या मूर्त्या तुम्ही यांच्यापासून बनवून घेऊ शकता. आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा. धन्यवाद.